नमस्कार विद्यार्थी विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य TCS चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न ठाणे महानगरपालिका भरती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती, DMER बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, वाशिष्ठी, शास्त्री, जोग या कोकणामधल्या नद्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी पहा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील वाशिष्ठी, शास्त्री, जोग बघा या कोकणामधल्या नद्या रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या नद्या आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पुणे ते महाड यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, पुणे ते महाड यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पुणे ते महाड या ठिकाणी वरंधा हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिंहगड हा किल्ला महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सिंहगड किल्ला विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, भीमा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी म्हणजे 451 किमी भीमा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, तापी नदीवरचं हातनूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा तापी नदीवरचं हातनूर हे धरण जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, पानशेत हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो पानशेत बघा हे धरण पुणे जिल्ह्यामधलं एक महत्त्वपूर्ण धरण आहे, तर ते आंबे या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, तोरणमाळचे पठार हे नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी पठार आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, बल्लारपूर हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रामधील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो त्र्यंबकेश्वर बघा हे ज्योतिर्लिंग नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पांडवलेणी महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा पांडवलेणी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, तर पांडवलेणी नाशिक या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती DMER बघा आता बघा आपल्याकडे लवकरच या ठिकाणी परीक्षा होणार आहे, तर आपल्याकडे बघा या ठिकाणी 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे स्लॅबसवर या ठिकाणी सर्व पदाचे तांत्रिक म्हणजे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदानुसार तांत्रिक अतांत्रिक बघा सर्वांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी माझा परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF घ्यायचे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील। त्यामध्ये 1 वर्षाचं लेटेस्ट चालवणं म्हणजे PDF असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि तुमच्या ठिकाणी जो काही या ठिकाणी पोस्ट असेल त्या ठिकाणी संबंधित या ठिकाणी टेक्निकल प्रश्नांचे PDF हे मिळून जाईल फक्त आणि फक्त 199 मध्ये। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काटेपूर्णा बघा हे महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो काटेपूर्णा हे महाराष्ट्र राज्यामधील महत्त्वाचं अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीची उपनदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत, कृष्णा नदीची उपनदी कोणती नदी आहे? पंचगंगा बघा ही नदी विद्यार्थी मित्रांनो कृष्णा नदीची या ठिकाणी उपनदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यपाल होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष हे पूर्ण आवश्यक आहे?
बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी या ठिकाणी 35 वय या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक पाहिजेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा सन 1953 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बंगाल प्रांतामध्ये विचारले कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती? बघा बऱ्याचदा हा प्रश्न रिपीट या ठिकाणी होणारा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बंगाल प्रांतामध्ये बघा सन 1793 बघा कायमदार ही पद्धत कोणी सुरू केली होती? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बघा बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत सुरू केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाशिम हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो वाशिम हा जिल्हा बघा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठा कत्तलखाना कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 देवनार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा, पुणे जिल्ह्यामध्ये विचारले खडकवासला हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा खडकवासला हे धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोणत्या नदीवर आहे? तर ते मुठा या नदीवर खडकवासला हे धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरदार वल्लभभाई पटेल बघा यांनी खालीलपैकी कोणता सत्याग्रह केला होता? बघा सरदार वल्लभभाई पटेल यांनी बघा या ठिकाणी बारडोली हा त्यांनी बघा केलेला सत्याग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? विद्यार्थी मित्र गंगा नदीमधला डॉल्फिन बघा गंगा नदीमधला डॉल्फिन यांना बघा भारत सरकारने राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वंदे मातरम बघा हे सर्वात प्रथम गीत कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. वंदे मातरम बघा हे सर्वात प्रथम सन 1896 बघा यावर्षी ते गायण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलमट्टी हे कृष्णा नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो. आलमट्टी बघा हे धरण कर्नाटक या राज्यामधल्या या ठिकाणी धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? लाल बहादूर शास्त्री बघा यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा विजय घाट ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वीर सावरकर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? वीर सावरकर बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर पोर्ट ब्लेअर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांबर बघा हे भारतामधलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सांबर हे खाऱ्या पाण्याचं सरोवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा राजस्थान या राज्यामधलं हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ढिंग एक्सप्रेस बघा हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? ढिंग एक्सप्रेस हे कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ढिंग एक्सप्रेस विद्यार्थी मित्रांनो हिमा दास बघा या खेळाडूचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उच्च न्यायालयामध्ये विचारले न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण? उच्च न्यायालयामध्ये विचारले विद्यार्थी मित्रांनो याच्या न्यायाधीशांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालय बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. राष्ट्रपती बघा हे उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांच्या या ठिकाणी नियुक्त्या ह्या करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? 600 ते 1500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते? बघा या ठिकाणी 7 या ठिकाणी ग्रामपंचायती सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सार्वजनिक सत्यधर्म हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? बघा पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. सन 1914 या वर्षी पहा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली? सत्तेची पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केलेली पद्धत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेटिंग बघा यांनी सत्तेची पद्धत त्यांनी बंद केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्र सूचीमध्ये विचारले विषयांची एकूण संख्या किती आहे? केंद्र सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 100 आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आपल्या देशाची जमिनीवरील सरहद खालीलपैकी किती किमी आहे? बघा, आपल्या देशाची जमिनीवरील एकूण सरहद विद्यार्थी मित्रांनो 15,200 किमी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 34 पहा, कारगिलचं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा, कारगिलचं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1999 या वर्षी बघा कारगिलचं युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कुचिपुडी बघा हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्यात संबंधित या ठिकाणी हा लोकनृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक, लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे या ठिकाणी टोपण नाव आहे? लोकनायक हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो जयप्रकाश नारायण यांचे या ठिकाणी लोकनायक हे त्यांचं टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीवर सर्वात लहान खंड खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीवर सर्वात लहान खंड कोणता खंड आहे? बघा, पृथ्वीवरचा सर्वात लहान खंड म्हणजे ऑस्ट्रेलिया हा खंड पृथ्वीवरचा सर्वात लहान तो खंड आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाल ग्रह असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात? लाल ग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मंगळ या ग्रहाला लाल ग्रह या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? किसान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर 23 डिसेंबर बघा या दिवशी किसान दिन असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज बघा हिरवा रंग विद्यार्थी मित्रांनो पराक्रम आणि विश्वास यांचे या ठिकाणी प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत सरकारने मोर पक्षाला बघा राष्ट्रीय पक्षी म्हणून कोणत्या वर्षी निर्धारित केले होते? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारत सरकारने मोर या पक्षाला बघा राष्ट्रीय पक्षी म्हणून सन 1963 या वर्षी निर्धारित केले होते. प्रश्न क्रमांक 42 बघा, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हैदराबाद बघा हे शहर मूसी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? भारतामधला पहिला रासायनिक खत कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? सिंधी बिहार. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? बघा, मुंबई या शहराला विद्यार्थी मित्रांनो भारताचे प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अहमदनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? बघा, गडचिरोली बघा या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात? बघा, सोलापूर बघा या जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारीचे कोठार या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? नरसोबाची वाडी या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि पंचगंगा यांचा या ठिकाणी संगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वैराट हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट हे शिखर तर ते अमरावती या जिल्ह्यामधलं शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीची महाराष्ट्रामधील एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रामधून एकूण लांबी 282 किमी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2 राहील. आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याकडे DMER कल्याण डोंबिवली ठाणे महानगरपालिका भरती आपल्याकडे 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. आणि सोबत बघा आपल्याकडे संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण
टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे पण PDF अवेलेबल आहे. तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांचे आपल्याकडे या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.